नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मोदकाची भाजी। तर सगळ्यात पहिले एका कढईमध्ये उभा चिरलेला कांदा भाजून घ्या। त्यानंतर त्या कढईमध्ये खोबरं भाजून घ्या। एक वाटीभर ओलं खोबरं भाजून घेतले। त्यानंतर हे सर्व काढून आणि त्याची छान पेस्ट तयार करून याची आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत। यामध्ये तेल, मसाला, आलं लसणाची पेस्ट टाकली, फ्राय केले। त्यानंतर लाल तिखट, मीठ, हळद, मसाला घालून छानसा फ्राय करून यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि छान उकळी आली। यानंतर आता आपण मोदकातला मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, किसलेलं खोबरं, तीळ, खसखस या सर्वांना भाजून घेणार आहोत। भाजल्यानंतर यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद टाकणार आहोत। आता आपण याचं कवर तयार करणार आहोत। त्यासाठी 1 कप इतकं बेसन पीठ, त्यामध्ये हळद, मीठ टाकून त्याला छान मळलं। त्यानंतर त्याची पोळी तयार केली, सारण भरलं आणि त्याचा मोदक तयार केला। आता केलेला मोदक हा उकळत्या रसामध्ये